वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळी म्हणजे वर्तुळाच्या दोन त्रिज्या आणि त्यांच्याशी निगडित कंस, म्हणजेच त्रिज्यांच्या दोन्ही टोकातील कंस यांनी मर्यादित केलेला वर्तुळाचा भाग होय. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे दोन त्रिज्या व वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेल्या भागाचे क्षेत्रफळ होय. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती क्रमांक 1 पहा. केंद्रीय कोन समान आहेत का? उत्तर होय, केंद्रीय कोन समान आहेत. 2. त्रिज्या समान आहेत का? उत्तर नाही, त्रिज्या समान नाहीत. 3. वर्तुळ पाकळींचे क्षेत्रफळ समान आहेत का? असे का? उत्तर वर्तुळ पाकळीची क्षेत्रफळे समान नाहीत, कारण त्रिज्या समान नाहीत. आकृती क्रमांक 2 पहा. 1. केंद्रीय कोन समान आहेत का? उत्तर नाही, केंद्रीय कोन समान नाहीत. 2. त्रिज्या समान आहेत का? उत्तर होय, त्रिज्या समान आहेत. 3. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ समान आहेत का? असे का? उत्तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ समान नाही, कारण केंद्रीय कोन समान नाही. यावरून आपल्या असे लक्षात येते की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापावर तसेच वर्तुळाच्या त्रिज्येवर अवलंबून असते. वर्तुळ पाकळी ही वर्तुळ क्षेत्राचा भाग आहे. त्यामुळे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ए आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर हे वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप आणि वर्तुळाचे माप यांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ छेद वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा छेद 360. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ए बरोबर थीटा छेद 360 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. अशा प्रकारे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ए बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. पुढील सारणी पूर्ण करा. उत्तर वर्तुळ कंसाचे माप 360 अंश आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग दिले आहे. यावरून पाय आर वर्ग छेद 360 अंश हे गुणोत्तर मिळते. वर्तुळ कंसाचे माप 180 अंश आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाय आर वर्ग दिले आहे. यावरून पाय आर वर्ग छेद 360 हे गुणोत्तर मिळते. वर्तुळ कंसाचे माप 90 अंश दिले आहे आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 1/4 गुणिले पाय आर वर्ग हे दिले आहे. यावरून पाय आर वर्ग छेद 360 अंश हे गुणोत्तर मिळते. वर्तुळ कंसाचे माप 45 अंश आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 1/8 गुणिले पाय आर वर्ग दिले आहे. यावरून पाय आर वर्ग छेद 360 अंश हे गुणोत्तर मिळते. विचार करा, जर वर्तुळ कंसाचे माप थीटा असेल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती असेल? उत्तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ए बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. वर्तुळ कंसाचे माप जसे कमी होत जाते तसे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळही कमी होत जाते. परंतु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ए आणि केंद्रीय कोनाचे माप थीटा यांचे गुणोत्तर स्थिर राहते. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत केंद्रीय कोनाच्या समप्रमाणात असते. अशा प्रकारे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ए बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. टीप: विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे वर्तुळाचे क्षेत्रफळ
आणि संगत लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ यामधील फरका एवढे असते. आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1. 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप 72 अंश आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. पाय बरोबर 3.14 घ्या. दिलेली माहिती: वर्तुळ त्रिज्या r बरोबर 10 सेंटीमीटर, केंद्रीय कोनाचे माप थीटा बरोबर 72 अंश आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ a बरोबर किती? उकल. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 गुणिले पाय r वर्ग. किमती भरून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 72/360 गुणिले 3.14 गुणिले 10चा वर्ग बरोबर 2 गुणिले 314/10 बरोबर 62.08. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 62.08 सेंटीमीटर वर्ग. उदाहरण 2. जर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या 1/12 पट असेल तर त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप काढा. दिलेली माहिती: वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा 1/12 भाग. केंद्रीय कोनाचे माप थीटा बरोबर किती? उकल. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 1/12 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ हे दिले आहे. म्हणून 12 गुणिले वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ. हे समीकरण 1. आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. हे समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 वरून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 गुणिले 12 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. म्हणून थीटा बरोबर 30. म्हणून वर्तुळ पाकळीच्या संगत केंद्रीय कोनाचे माप 30 अंश आहे. उदाहरण 3. एका घड्याळाच्या मिनिट काट्याची लांबी 14 सेंटीमीटर असेल तर त्या मिनिट काट्याने 5 मिनिटात घड्याळाच्या व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा. उकल. लक्षात घ्या की 60 मिनिटांमध्ये मिनिट काटा 360 अंशांमधून फिरतो. 5 मिनिटांमध्ये मिनिट काट्याने केलेला कोन बरोबर 5 गुणिले 360/60 बरोबर 30 अंश. म्हणून केंद्रीय कोनाचे माप बरोबर 30 अंश. आता वर्तुळाची त्रिज्या बरोबर मिनिट काट्याची लांबी बरोबर 14 सेंटीमीटर आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर किती? म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 गुणिले पाय r वर्ग. दिलेल्या किमती भरून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ a बरोबर 30/360 गुणिले 22/7 गुणिले 14चा वर्ग बरोबर 1/12 गुणिले 22/7 गुणिले 196 बरोबर 51.33. म्हणून मिनिट काट्याने 5 मिनिटात कापलेल्या भागाचे क्षेत्रफळ 51.33 सेंटीमीटर वर्ग आहे. उदाहरण 4. जर वर्तुळाची त्रिज्या 3.05 सेंटीमीटर आणि त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 3.85 सेंटीमीटर वर्ग आहे तर त्या कंसाचे माप काढा. दिलेली माहिती: वर्तुळाची त्रिज्या r बरोबर 3.05 सेंटीमीटर, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ a बरोबर 3.85 सेंटीमीटर वर्ग, वर्तुळ कंसाचे माप बरोबर किती? उकल.
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ए बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. किमती भरून 3.085 बरोबर थीटा छेद 360 गुणिले 22/7 गुणिले 3.05 चा वर्ग. म्हणून थीटा बरोबर 3.085 गुणिले 360 गुणिले 7 छेद 22 गुणिले 3.05 गुणिले 3.05. म्हणून थीटा बरोबर 36 अंश. म्हणून वर्तुळ कंसाचे माप 36 अंश आहे.